श्री स्वामी समर्थ. कधी आयुष्यात समस्या खूप वाढतात, मन घाबरतं आणि वाटतं आता पुढे काय. पण अशा वेळी एक आवाज आपल्याला धीर देतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द आहेत श्री स्वामी समर्थांचे. आज आपण त्यांच्या 5 प्रेरणादायी विचाराबद्दल एक छोटी कथा ऐकणार आहोत. श्री स्वामी समर्थ. विचार आणि विश्वास ठेवावा लागतो. एकदा एक माणूस खूप संकटात होता. नोकरी गेली, कर्ज वाढलं आणि घरात तणावाचं वातावरण वाढलं. तो खूप निराश होऊन स्वामीच्या मंदिरात गेला. डोळ्यात पाणी आणून म्हणाला, स्वामी, आता माझ्या आयुष्यात काहीच उरलं नाही. तेव्हा मंदिरातल्या एका वृद्ध माणसाने त्याला सांगितले की बाळा, स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, विश्वास ठेव, अडचणी कायमच्या नसतात. त्या माणसाने स्वतःवर ओढावून घेतल्यात. अशा वेळेस तू स्वामीवर विश्वास ठेव, चांगलं कर्म कर, जेणेकरून तुझे अडचणी दूर होतील. आणि त्यांनी त्याचे म्हणणे ऐकले आणि स्वामीवर मनोभावे विश्वास ठेवला आणि काही महिन्यात नवनवीन संधी मिळायला लागल्या. श्री स्वामी समर्थ. संयम ठेवा म्हणजे जीवनाचा हा पाया आहे. प्रत्येक गोष्ट लगेच मिळत नाही, योग्य वेळ आली पाहिजे. एक शेतकरी रोज स्वामीच्या मंदिरात जात असे आणि प्रार्थना करत असे, पण त्याच्या शेतीत वारंवार नुकसान होत होतं. तो एकदा रागाने स्वामींना म्हणाला, स्वामी, माझ्या नशिबात सुख नाही का? मी दररोज प्रार्थना करतो, मग एवढं नुकसान का होत आहे? त्यावेळी स्वामी म्हणतात, धीर ठेव, संयम ठेव. चांगल्या माणसाचे कधीही वाईट होत नाही. नेहमीप्रमाणे काम करत राहिला आणि त्यात अजून मेहनत. स्वामीचा आधार मिळाल्यामुळे उत्तम पीक शेतामध्ये झालं आणि सगळे कर्ज फिटले आणि स्वामीवरचा विश्वास नेहमीप्रमाणे अटल झाला. चांगले कर्म करा. स्वामी समर्थ नेहमी सांगत असतात, जसं कर्म कराल तसं तुम्हाला फळ मिळेल. एक तरुण रोज लोकांना मदत करत असे. कधी कोणाला अन्न दिले तर कधी कोणाला गरजूंना मदत करत असे. एकदा त्याच्या आयुष्यात खूप मोठं संकट आलं. त्यावेळेस तो हताश झाला आणि स्वतःला म्हणू लागला की मी सगळ्यांना मदत करतो, मग माझ्यावरती एवढं मोठं संकट का आलं? पण त्यावेळेस स्वामीची कृपा तेथे दिसून आली आणि ज्या लोकांना मदत केली होती तेच लोक त्याला मदत करायला आले. ह्यावरून त्या मुलाला कळाले की चांगले कर्म कधी. भीती सोडा, कारण स्वामी आहेत. भीती माणसाला कमजोर बनवते. एक मुलगा नेहमी अपयशाला घाबरत होता. तो कोणतीही नवी गोष्ट करण्यास घाबरत होता. त्याने एकदा स्वामी समर्थांचा संदेश ऐकला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या एका वाक्याने त्याच्या मनाला धैर्य दिलं आणि त्याने आयुष्य नवीन सुरुवात केली. श्री स्वामी. सकारात्मक राहा. स्वामी समर्थ सांगतात, मनात चांगले विचार ठेवा, कारण मनात जे विचार असतात तेच आपल्या आयुष्यात घडत असतात. जर आपण नेहमी नकारात्मक विचार केला तर आयुष्यही तसंच वाटतं. म्हणून जर आपण सकारात्मक विचार केला तर अंधारातही आशेचा प्रकाश दिसतो. म्हणून लक्षात ठेवा, विश्वास, संयम, चांगले कर्म, भीती सोडा आणि सकारात्मक विचार. हे श्री स्वामी समर्थांचे 5 प्रेरणादायी विचार आयुष्यात पाळले तर जीवन नक्कीच बदलू शकते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि तुम्हाला कोणता विचार आवडला असेल तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.